हॅलो नमस्कार, कसं काय मंडळी. मी सोनाली राहुल पाटील आणि स्वागत आहे तुमचं माऊली ऑफ डुग्गू बनी या आपल्याच लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज ब्लॉगसाठी स्पेशल असा कुठला कंटेंट नाही, रँडमली ब्लॉग सुरू केला आहे आणि बघू दिवसभरात काय काय होतं आहे. मलाही माहीत नाही कसा दिवस जातो आहे, हे रँडमली तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी सुरुवात होईल आपली चहाने. तर इथे मी मस्त मॉर्निंगमध्ये दूध गरम करायला ठेवलं आहे. डुग्गू बनीचं खेळणं सुरू झालं. सकाळी उठले आणि सुट्टी असली की लगेच खेळायला सुरुवात होऊन जाते. सकाळी लवकर उठल्यामुळे एक फायदा की घर पटकन आवरलं जातं आणि बाकी कामं करायला वेळ मिळतो. सकाळी सकाळी माझ्या किचनमध्ये खूप छान असं ऊन येतं आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येतात, फ्रेश वाटतं. सॅटरडे आहे, संडे आहे, डुग्गू बनीला सुट्टी आहे, तर सगळं निवांत चाललं आहे. इथे राहुल आणि मी माझ्यासाठी चहा ठेवून घेतला आणि डुग्गू बनीसाठी बोर्नव्हिटा. तर गरमागरम वाफाळलेला चहा पिल्यानंतर मॉर्निंग अगदी मस्त होते, फ्रेश होते. सगळं काही मस्त चाललं होतं आणि एक गडबड झाली. डुग्गू बनीने खेळता खेळता 3 अंडे फोडून टाकले आणि आता या अंड्यांचं काय करायचं बघू. आता सध्या तर मी यांना फ्रीजमध्ये ठेवते, कारण आज सॅटरडे. कितीही घाई असली तरी राहुल आणि मी सोबतच चहा पितो आणि हा आमचा एकदम बेस्ट टाईम असतो मॉर्निंगमधला. सगळ्यांना सुट्ट्या चालू आहे आणि म्हणून बाबूची आजी, मामा, मामी आणि रिद्धी सिद्धी हे औरंगाबादवरून बाबूला भेटायला आणि मस्त नाशिकला फिरायला आले होते. तर मॉर्निंगमध्ये सगळ्यांचा इथे नाश्ता चालू आहे आणि रिद्धीने खूप छान ड्रेस घातलाय. नाश्ता वगैरे झाला आणि पोरांना थोडा वेळ बाहेर खेळायला आणलं. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नेहमीच बच्चा पार्टी दिसते आणि रिद्धी सिद्धी पार्थच्या मामाच्या मुली आहेत. ही सिद्धी, रिद्धी, शाशा, डुग्गू बनी. हिरंब आणि आम्ही आता औरंगाबादला चाललोय. तू कुठे आली होती फिरायला? नाशिकला. आम्ही लवकर उठलो, कारण रिद्धी सिद्धी चालली. इट्स गुड बाय टाईम. आणि आजीला नातवांना सोडताना खूप कसं तरी वाटतं, वाईट वाटतं. इथे मामींचं पण मन खूप भरून आलं पार्थला सोडताना. आजीचं आणि नातवांचं एक वेगळंच नातं असतं. आम्ही सगळे मामींना सोडायला पार्किंगला आलो होतो आणि मामी निघाल्या फायनली औरंगाबादला. हे बघा, पोरं झोपले तेवढ्या वेळामध्ये हे सगळे कपडे आवरून घेणार आहे, कारण आज सॅटर्डे संडे तर मग मला एक्स्ट्राचे काही कामं करायचे. आणि इथे झोपला आहे माझा बाबू बनी आणि हा आपला छोटासा शाशा. हा मोटूला घेऊन झोपतो रोज आणि ते झोपला आहे डुग्गू. काय आराम करतायत सगळे. आजचं क्लायमेट खूप सुंदर होतं आणि आकाश इतकं सुंदर दिसत होतं. हे बघा, आणि हे बघा असं आहे क्लायमेट आजचं. पावसाचे काही अजून तर चिन्ह दिसत नाही, पण गरम खूप होतं आहे. तर मे बी एवढ्या 2 दिवसात पाऊस पण पडेल. तर पोरं झोपले तोपर्यंत सगळे कपडे आवरून घेईल, कारण मग ते उठले की परत त्यांच्यासोबत खूप गडबड होते, वेळ जातो. सॅटर्डे संडे तर मग निवांत चाललं आहे सगळं. आणि आजचं क्लायमेट पण खूप छान आहे. ऊन पडलं आहे आणि मला वाटतं आता 2च दिवसामध्ये पाऊससुद्धा पडणार आहे. अजून झाडांना पण पाणी द्यायचं बाकी आहे. साधारण 1 तासात माझं सगळं आवरून होईल. तर 3 वाजता मग मी पण निवांत झोपून घेईल थोड्या वेळ. आणि आज संध्याकाळी मी जाणार आहे ग्राउंडवरती. जसं का मी रोजच एक्सरसाइजला जाते, तर ते कुठे जाते ते सुद्धा दाखवेन. तर आता आम्ही आलो आहे एक्सरसाइजला, वॉकला. आणि हे बघा, हे आहे पाथर्डी फाट्यावर एक ठिकाणी आहे, हे ग्राउंड आहे. आणि अजून जास्त लोकांना इथली माहिती नाही आहे. थोडेफार मुलं क्रिकेट आणि फुटबॉल खेळायला येतात. आणि अगदी पार्क साईडच्या समोरच आहे. हे आहे इंदिरानगरचं पार्क साईड आणि याच्या समोरच आहे. तर मी येते माझ्या पप्पांसोबत. आणि पप्पा आधी पण सांगितलं होतं की कोचिंग करतात बॉडी बिल्डिंगसाठी आणि ते स्पोर्ट्स प्लेअर पण होते. तर ती सवय मला पण आहे, मला पण खूप आवडतं. तर पप्पा मला पण वॉकिंगला घेऊन येतात, सोबत पोरं पण खेळतात मस्त. तर हे बघा, आणि हे बघा, हे आजचं क्लायमेट छान. सूर्य असा मावळतो आहे आणि आता तुम्हाला असं वाटेल संध्याकाळचे 6:30 पावणे 7 झाले, तरी पण उजेड बघा किती आहे. खूप सुंदर क्लायमेट आहे आणि मुलं सायकलिंग करतात, स्पोर्ट्स खेळतात, क्रिकेट खेळतात. आणि चला जास्त वेळ नाही घेत, आम्ही चाललो वॉकिंगला. लाईफमधल्या काही मोमेंट खूप स्पेशल असतात. मी पण नेहमी स्पेशल मोमेंट जगायचा प्रयत्न करते.
आणि इथे बघा मी आणि पप्पा अगदी सेम. पप्पा रनिंग 66 आहेत तरी पण अजून खूप जास्त फिट आहेत आणि म्हणून ते मलाही सांगता की नेहमी तू पण प्राणायाम करत जा, फिट राहत जा. आणि त्याच्यासाठी ते जबरदस्ती मला ग्राउंडवर घेऊन जातात, एक्सरसाइज करायला लावतात. यावरती पण आपण एक सविस्तर व्हिडिओ नक्की बनवू. एक्सरसाइज डन कंप्लीट. आणि हे पहा बनू थकला आणि मस्त एक्सरसाइज होते. इथे खूप मोकळं आहे, छान. लोक ड्रायव्हिंग पण शिकतात, टू व्हीलर पण शिकतात आणि अगदी मोकळं ग्राउंड आहे मस्त. आणि व्ह्यू इतका बेस्ट असतो ना इथे संध्याकाळच्या वेळेला. आणि सध्या दिवस मोठा आहे तर भारी वाटतंय. मी तुम्हाला दाखवते. हे बघा संध्याकाळचं क्लायमेट, एकदम सुपर व्ह्यू असतो, भारी वाटतं एकदम. मोकळं मैदान. आणि ते तिकडे समोर दिसतंय ना तुम्हाला, ह्याच्या पलीकडे मिलिटरी कॅम्प आहे, म्हणजे देवळाली कॅम्प आहे तिकडे. काय बनवतोय आपण? आम्ही केक बनवतोय. तर डुगूबनी आजीकडे. आणि हे बघा इथे मी केक बनवते. मी कप केक बनवते, मी ट्राय करते. हां कप केक. माझ्याकडे कप केकचे बाउल पण होते पण शिफ्टिंगमध्ये काय माहिती कुठे गेले, भेटत नाही. आणि मी फर्स्ट टाइम ट्राय करते कप केक. तर बघू कसा होतोय. मी याच्या आधी कधी ट्राय नाही केलाय. ते सिम्पल आणि एग्सचा करणार आहे मी, कारण सकाळी जे अंडे फुटले होते त्याचाच यूज करून आता मी बनवते. इथला मी वाटीभर मैदा आणि हे जे सकाळी आपले अंडे फुटले होते, हे जे येल्लो बल्क आहे हा मी काढून टाकणार आहे. आणि चला पटापट बनवून घेते. तर आता तिने सगळं मिश्रण मला टाकून दिले, तर आता मी मिक्स करते. तर इथे अंड्याचा तो जो बल्क होता तो मैदा 1 वाटी, साखर आणि सरक थांब बेटा डब्या थांब. आणि टाकणारे मी दूध. आणि बघू मी काय कुठला व्हिडिओ काहीच बघितला नाही आहे. डायरेक्ट ट्राय करते, डायरेक्ट बनवते आहे. सो लेट्स सी कसं बनतोय. हां काय बेटी गार्लिक तुला करायचं? दे त्याला 1 मिनिट. घ्या दादाचे व्हिडिओ काढू. हां आमच्या शाशा केक बनवतोय. तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला का असा आमचा गार्लिक बनचा, तो फेल झाला. आता हे फेल होतं का पास होतं आता बघतो आम्ही. गार्लिक बन तर आपलं झालं होतं फेल. आता केक बघू आपण, ट्राय मारू थांब. आमचं कप केकचं ते रबरचं नाही भेटत आहे, तर आम्ही आता डायरेक्ट केक बनवतो. बघा आम्ही बिस्किट मिक्सरमध्ये हे करून घेतले. टाकून दे ना सगळं. थांब मी टाकून देते. तर कप केकचे जे बाउल होते ते शेवटपर्यंत नाहीच भेटले. तर मग आता आम्ही इथे मस्त पार्लेजी बिस्किट, कारण आमच्याकडे व्हॅनिला इसेन्स पण नाही आहे, चॉकलेट पण नाही आहे. आणि हे अंडे फुटले म्हणून ही ट्राय. तर आता मस्त हे घट्ट होते तोपर्यंत तुम्ही वेट करा. हे आमचं केकचं बेस बर्तन रेडी झालाय. हां बेस रेडी झालाय. इथे थोडासा मैदा मी पूर्ण असा इथे लावून घेतलाय, म्हणजे आपल्याला केक चिटकणार नाही. तर इथे मैदा लावून घेतलाय. आता मी केकचं मिश्रण टाकतोय त्यात. सगळं टाक. तर आता आम्ही टुटी आता मी सांगते टुटी फ्रुटी नाही आहे. टाकतोय इथे रेड कलर आहे. बाबू तुझ्याकडे कुठला आहे? ग्रीन. माझ्याकडे ग्रीन आहे. आणि आम्ही याच्यावरती करतोय. थांब तू नको टाकू. आम्ही काहीतरी ना एक्सपेरिमेंट करतोय ॲक्च्युली. एक्सपेरिमेंटच आहे ना. थांब आता ग्रीन कलर. हा आणि शाशा आता रडतोय. काय नाही करते बनवू. हे एक्सपेरिमेंटचा ग्रीन दिसतोय. ग्रीन कलरफुल केक ट्राय करतोय आपण. हां ते ना सगळं हळूहळू होतो. नाही रे एवढा पण कलरफुल नाही आपल्याकडे. टुटी फ्रुटी नाही. नको हलवू नको, आता हलवू नको. थांब. ही आमची गार्निशिंग आहे, होममेड गार्निशिंग. खूप कलरफुल दिसतंय. तर आता आम्ही याला बेक करून उद्या खाणार आहे. याच्यात अंडे आणि आज शनिवार आहे तर आज तर प्लॅन फेल आहे आपला, आहे ना. चल बघू कसं बनतं. मला खूप इच्छा होती खायची पण नाही.
मी चाललो केक बघायला. थांब थांब थांब, मी बघते. थांब, गॅसला हात नाही लाव. थांब थांब थांब. हा आपला. किती झाला? वाव. अरे वा वा, बनतोय बनतोय. पण तो किती स्पंजी बनतो ते बघावं लागेल. हा ठीक आहे. मला त्यांनी स्वतःहूनच केक बनवला. आम्हाला नाही बनवता येत म्हणून त्यांनीच बनवला. आणि बाबू आणि आईनेच बनवलं कारण आम्ही वरती होतो म्हणून. तर आता मला खूप एक्साइटमेंट होती. केक रेडी झालाय. ह्याच्यासाठी खूप मेहनत लावली आहे. चल चल, मेहनत लावली आहे तर. अरे वा. ए अरे झालाय. बघू थांब, सुरीला नाही चिटकलं ना म्हणजे झाला. हो, बहुतेक सक्सेस झालाय. तर चला आता ह्याला या ओव्हन वरनं काढू. आपल्या देशी ओव्हन आहे हा आणि खूप इफेक्टिव्ह आहे. मला नेहमी कामात येतो. हा, देशी ओव्हन आहे. चला 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 चला, आता मी याला काढते. हा, मी खाऊन बघणार आहे आता कसं लागतं. बाली आईने बनवलाय. तर आता आमचं मागच्या वेळेस गार्लिक पण फेल झालं. हा पास झालाय. याला खाणार आहे आम्ही आता. तू पोटात जाणार आहे आमच्या. आणि आई कट करत होती तर थोडंसं फेल झालं आमचं. हा, तर ऍक्च्युली काय आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी पोरांसोबत नवीन नवीन ऍक्टिव्हिटी करते आणि हा केक पण स्पेशली आमच्या बाबूने बनवला आहे. म्हणजे मीच मिश्रण वगैरे ऍड करून देते, माप वगैरे मीच देते, पण बनवला आमच्या बाबूनीच आहे. पण त्याच्या मानाने त्याने खूप सुंदर हार्ट शेप केक बनवला आहे. आणि हे बघा, एकदम भारी. हा, एक नंबर. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला, फायनली केक बनवून झाला आणि ठेवला आहे. शनिवार असल्यामुळे तो खाल्ला नाही. तर आम्ही आज जेवणामध्ये बनवलंय रात्रीच्या खिचडी बनवली ऍक्च्युली, आणि दुपारची चवळीची भाजी होती, भाकरी होती, सोबत पापड आहे, लोणचं आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सुरक्षित राहा. नमस्कार.